तुम्ही साऱ्या जणी आता उपवर झाल्या आहात. भविष्याच्या दृष्टीचा मायेनं सांभाळ केला, पण बानूला महात फक्त नारायण नारायण. बानूची तुमचं काय प्रयोजन आहे त्यावर मणिमल्ल दैत्य भरधाव मृत्यू उन्मत्त मणी आणि मल्ल दैत्यांनी आपल्या अत्याचारानं सर्वत्र हैदोस मांडला होता. त्यांचा विनाश करण्यासाठी अखेर भगवान शंकरांना मल्हारी मार्तंडाचा अवतार घ्यावा लागला. शिव 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 मल्हार सदा शिव 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 मल्हार सदा शिव. या मल्हारी मार्तंड देवानं मणी आणि मल्ल मारला आणि जेजुरी गडावर राहिले बघा. आणि मग देवानी म्हाळसासोबत लगीन केलं ना. अगं आधी माझ्या पार्वतीचं रूप की गते. खरंय बाबा. नेवासा इथं एक शिवभक्त होता, टिम्मा शेठ वाणी नावाचा. त्याची पोरगी म्हाळसा. पाली गावात मल्हारी मार्तंड सोबत म्हाळसाचा विवाह झाला. आणि मग देवानं दुसरं लगीन बानू धनगिरींसोबत केलं. त्याची काय कथा आहे सांगा की. सांगतो सांगतो. तुम्ही साऱ्या जणी आता उपवर झाल्या आहात. भविष्याच्या दृष्टीनं तुमचं काय प्रयोजन आहे त्यावर चर्चा करण्यासाठी आपणास बोलावलं आहे. आपण आमचे जन्मदाते आहात पिताश्री. हो पिताश्री, आपणच आमचे भाग्यविधाते आहात. नाही, माझं भविष्य ठरवण्यास मी समर्थ आहे. जयाद्रीच्या उत्तरानं इंद्र क्रोधित झाला. त्यानं त्याच्या शक्तीचा वापर करून जयाद्रीला जंगलात सोडून दिलं.